नमस्कार. लोकप्रतिनिधीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पंतप्रधानांच्या विदेशी दौऱ्यामुळे पीएम किसानचा हप्ता 13 जुलैनंतरच. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर 9 जुलै रोजी भारतात येणार आहेत. त्यामुळे 13 जुलैनंतर 20व्या हप्त्याच्या वितरणासाठी हालचाली सुरू होतील. भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान चीन कांद्याला जास्त मागणी. केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे कांदा पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या तुलनेत पाकिस्तान आणि चीन कांद्याला जास्त मागणी मिळत आहे. थकीत ऊस बिल ठेवणाऱ्या कारखानदारांनी दिनांक 13 जुलैपर्यंत शेतकऱ्याचा ऊस बिल द्यावे, अन्यथा 14 जुलैपासून तहसील कार्यालयाचे कामकाज बंद पाडणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुकानोरे यांनी दिला. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे थकवत आहेत. मार्च महिन्याचा आकडा 207 कोटी रुपये होता, तर मे महिन्यापर्यंत कारखानदाराकडे 134 कोटी रुपये थकले होते. उजनी कालव्यातून मंगळवेढ्यातील तलाव भरावेत. लक्ष्मण ढोबळे. वांग्याचा दर सध्या बाजारपेठेमध्ये भाव खाताना आपल्याला पाहायला मिळते. शहर आठवडे बाजारात भाजीपाला भाव मागील महिन्यापासून स्थिर असताना देखील वांग्याचा दर सर्वाधिक असा 120 रुपये होता. अखेर फळ पीक विमा योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे. आता संबंधित पिकाचा पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना 6 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.